नमस्कार मित्रांनो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना ही योजना महत्त्वाची ठरत असून पूर्वी ऑफलाईन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जाची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आलेली असल्याचे सांगितले आहे. शेतीत काम करताना विविध कारणामुळे होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्याच्या मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना राज्यात वारंवार घडतात. अशा घटनांमध्ये शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकार 19 एप्रिल 2023 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबवत आहे. या योजनेत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपयाची मदत दिली जाते. पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी किंवा वारसदारांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सविस्तर प्रस्ताव आणि आवश्यक कागदपत्र सादर करावी लागत होती. पण आता कागदपत्रातील त्रुटी, पूर्ततेतील विलंब यामुळे अनुदान देण्यास उशीर होत होता. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर वेबसाईटवर ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे. तर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांचे वारसदार घराबाहेर न पडता त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणावरूनच जिथे ते राहतात तिथूनच अर्ज भरू शकतील. तर अर्जाची सद्यस्थिती महाडीबीटी पोर्टलवर वेबसाईटवर पाहता येणार आहे. पोर्टलवर अर्ज भरल्यानंतर तो थेट कृषी विभागाच्या अधिकाऱ्याच्या लॉग इन वर जाईल. कागदपत्रामध्ये त्रुटी असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी संबंधित शेतकरी किंवा वारसदारांना मोबाईलवर SMS द्वारे सूचना मिळणार आहे. मित्रांनो, जर तुमच्या अर्जामध्ये ऑनलाईन अर्ज भरताना जर त्रुटी निघाली तर तुम्हाला एक SMS येईल. त्याद्वारे तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये जी काही चुकी झाली आहे ती तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयाचा चक्रा न मारता त्रुटी चुका ऑनलाईन लगेच दुरुस्त करता येतात. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रस्तावाचा तपासणी करण्यात येईल आणि तपासणीदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती मंजुरी देईल. त्यानंतर मंजूर अनुदानाची रक्कम थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे शेतकरी किंवा वारसदाराच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. तर 2025 आणि 26 या वर्षाकरिता या योजनेसाठी 120 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली असून 4,359 शेतकरी प्रस्तावांना 88.19 कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. तर महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने योजना राबविल्यामुळे प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि शेतकरी केंद्रित होणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.